दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही टीमचे. मला नाही नाव माहिती. पाठवा चला. नाही कंपल्सरी आहे भाई. सर स्ट्राईक वरती दीपेश, नॉन स्ट्राईक इन वरती विक्रांत. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज पार्थ. डाव पहिला चेंडू आपण पाहतोय. आलाय तो म्हणजे अवांतर. कालच्या दिवसामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय, पण धावा देखील मिळतील 4. मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार इथे मात्र येतोय. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट घेऊन काढण्याचा प्रयत्न. बॅटर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. हॅलो हॅलो. हो, धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 19 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 धावा आहेत. 18 धावा, माफ करा, 18 धावा आहेत.
तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो ओमकार स्ट्राईकवरती, फलंदाज आहे रोहित, बॅटर रोहित आणि नॉन स्ट्राईक सोहम. शिलवाई विपक्ष मॅच सुरू आहे मैदानामध्ये, ती म्हणजेच माऊली 11. या दोन टीम्समध्ये ही मॅच सुरू आहे. ग्रुप डी आपण पाहतोय. इथे मात्र लो फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटक्याचा लागला चटका. धावा मिळतील त्या म्हणजे 4. भावेशला खेळताना पाहतोय. टॅलेंटेड आहे भावेश. थँक्यू. कालचा दिवस आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये पूल ए मधून ए ग्रेडचा खेळ ज्यांचा राहिला अष्टविनायक टीम पूल ए मधून पुढे सरकली. त्यानंतर आपण पूल बी पाहिला. पूल बी मध्ये पॉवरफुल आणि ब्रिलियंट खेळ राहिला तो टीम साई 11 डोंबिवलीचा. आणि पूल सी मधून, सी फॉर चॅम्पियन पूलमधून संघ आला तो म्हणजेच ओमसाई क्रिकेट क्लब. चॅम्पियन म्हणावंच लागेल त्या खेळाडूंना, कारण की त्याच पूलमध्ये ओमसाई 11 सारखा संघ होता जो टर्फ फॉर्मॅट चांगला खेळतो आणि अद्वैत रॉकर्स सारखे जबरदस्त खेळाडू होतं आणि त्या टीमला परास्त केलं ओमसाई क्रिकेट क्लबने. पूल सी मधून सी फॉर चॅम्पियन्स. आणि आता सुरू आहे पूल डी, अर्थातच दर्जेदार खेळाडू विभागातील आता मात्र एकमेकांच्या समोर भिडत आहेत. इथे मात्र दोन्ही खेळाडू स्ट्रायकर एंडवरती येतात.
इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. एक धाव खेळण्याचा प्रयत्न, 25 धावा रोखण्यासाठी इथे मात्र तयार झाली आहे टीम शिलवा 11. डिफेंड करायच्या कालच्या दिवसामध्ये देखील पहिला सामना लो स्कोरिंग होता. आय थिंक 29 लक्ष होतं, आज मात्र 25 लक्ष. सेकंड मॅचमध्ये लगेचच टार्गेट डबल झालं आणि त्यानंतर फार रेअरली 20-30 अशा टार्गेटच्या मॅचेस पाहायला मिळाला, कारण की एकेका षटकामध्ये 20-20 धावा बनत होत्या. कारण की पहिल्या पूलमधून आपण पाहिला शेवटच्या मॅचमध्ये जी सुपर 6 मध्ये प्रवेश होणार होता, पहिल्या पूलमध्ये अष्टविनायक टीमने पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 12 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा आल्या आणि मंगलमूर्ती संघ त्या धावा चेस करू शकला नाही. चांगली बॅटिंग केली होती राहुल साहिल, पण राज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, त्यामुळे कुठेतरी टीम परास्त झाली. पूल बी मध्ये आलो, तिथे मात्र साई 11 टीम सारख्या बलाढ्य संघाला अवघ्या 29 धावांवरती थांबवलं होतं आणि 30 धावांचं लक्ष, 30 धावा इथे मात्र चेस झाल्या नाही. टीम आपण जर पाहिली तर पोल नंबर 27चा देखील खेळ जबरदस्त राहिला होता. श्रुतेशने देखील इम्प्रेस केलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करण्याचा त्यांचा प्रयत्न, पण साथ मिळाली नाही. साथ मिळणं तेव्हा गरजेचं होतं. पूल सी मध्ये तर 2 मॅच जबरदस्त झाल्या. पूल सी मध्ये आपण पाहिलं तर सेमीफायनल आणि जी फायनल पूल सी मधील होती दोन्ही जबरदस्त झाल्या, कारण की ओमसाई 11 टीमने देखील आपण पाहिलं तर 39 धावांवरती रोखलं होतं. 40 धावा डिफेंड केल्या, पण काळ पहा 40 धावा तुम्ही डिफेंड केल्या, संघ बदलला. त्याच टीमने 51 धावेचं लक्ष ठेवलं आणि त्या टीमला 51 धावा समोरच्या टीमने केल्या देखील. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतेही प्रेडिक्शन करणं, कोणत्याही क्षणाला पलटवार कधीही होऊ शकतो आणि स्पेशली या फॉर्मॅटमध्ये तर जबरदस्त. आता मात्र 25 लक्ष करण्यासाठी देखील थोडासा तरी घाम गाळावाच लागतोय. बघूयात, साहिल आमच्या सोबत आहेत, कालपर्यंत कौस्तुभ होते. कौस्तुभ फुल लकी आहे भाई. धावा फलकावरती 5 आपण पाहतो, 5 झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओम कुठे असेल? जयेश, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच नऊ झालेत. 9 जिंकायला 16 पाहिजे, 16. इथे मात्र अंपायरचा सिग्नल येतो, तो नो प्लस. आता मात्र जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हवाई हल्ले होत नाहीयेत, त्यामुळेच ह्या धावा कुठेतरी
कठीण वाटायला लागल्यात. 25 लक्ष माफक लक्ष भयानक वाटायला सुरुवात झालं. इथे मात्र कॅश झाली ड्रॉप. काय झालं? येस थँक्यू. मैदानामध्ये काय घडलं? बॅटल दोन टीम्स मध्ये सुरू आहे हे मात्र माहिती आहे, पण आपल्याच टीम मध्ये बॅटल सुरू आहे. कॅश तू पकडशील का मी पकडेन, मी नाही तू पकड, तू पकड नाही मी पकडेन, हे झालं. आणि आता घ्या जेल सोडला आणि पाहत राहा आता खेळ. बरोबर आहे सोमचं, बरोबर आहे. कॅच पकडायचीच होती. रोहित आणि विक्रांतमध्ये झालेली कॉलिंग करणं गरजेचं होतं, कॉलिंग त्यांनी केलं नाही. आता ऑनसाईडला चेंडू वळवलाय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21-21. जिंकण्यासाठी एक चेंडू 4 धाव्यांची गरज. जेल पकडला असता तर एक चेंडू 6ची मॅच राहिली असती, एक चेंडू 6ची मॅच राहिली असती आणि विकेट पण गेली असती, 6 पण वाचला असता, सगळं राहिलं असतं. पण जर तरला अंतर नाहीये. घाम फुटला आता शेलवाई टीमला. एक चेंडू 4. गोलंदाज सोहम तयार आणि अंपायरचा सिग्नल नो बॉल. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्राईक वरती थ्रो येईल आणि बॅटर झाला आउट. मॅच झाली फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम शेलवाई 11 टीमने.